और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। थांबा एक मिनिट थांबा हो। इकडे बघा समोर। चला थोडं पुढे चला, पुढे चला, पुढे चला, मध्ये बाहेर गुट्टे साहेब यांचं मी इथं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या हातून असं सत्कर्म घडो आणि गंगाखेड, पूर्णा आणि पालम तालुक्याचे ते भाग्यविधाते बनो। त्यांनी या अगोदरही बरेच काही असे विकास कामं पूर्णमध्ये केलेले आहेत। आता जस्ट ह्या 2-4 दिवसाखाली नगरपालिकेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचं 80 कोटी या नवीन पाणी पुरवठा योजनेचं त्यांनी उद्घाटन केलंय आणि जवळपास त्या कामातून त्यांनी एक जनसेवा करण्याचा ध्यास घेतलेला आहे। अशा लोकप्रिय आणि विकास पुरुष माननीय आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांचा वाढदिवस होता, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असा आम्ही वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केलाय। पूर्णा तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष आमचे सुभाषरावजी देसाई, प्रभारी तालुका प्रमुख माननीय नितीन भाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये माननीय आमदार साहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रमाच्या भरगच्च असे कार्यक्रम आम्ही आज रोजी घेतलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आम्ही रक्तदानाचा एक मोठा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि त्यालाही मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी तसा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। यामध्ये काऊलगाव येथे रक्तदान जे घेण्यात आलं होतं त्याच्यामध्ये 120 जवळपास 120 रक्तदान केलेलं आहे आणि त्यांच्यावर जे प्रेम करणारे आहेत त्यांनी पूर्णा तालुका आणि पूर्णा येथे जवळपास 150 लोकांनी इथं रक्तदान केलेलं आहे। या अनुषंगाने असे 250 ते 300 चा मतदानाचा एक विक्रमी आकडा आम्ही गाठू शकलो रक्तदानाचा आणि यामधून आम्हाला जनसेवा करण्याची एक मोठं आम्हाला प्रेरणा भेटली। यानंतर आम्ही एक लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत कोळी गल्ली येथे साडी वाटप केलेलं आहे। त्याच्यानंतर अस्थिव्यंग आणि मुकबधिर शाळेमध्ये आम्ही एक छोट्या मुलांना कार्यक्रम आणि जेवण वगैरे देऊन त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी झालो। अशा प्रकारे आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये माननीय आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब यांचा वाढदिवस साजरा केलाय। त्यांनाही उदंड आयुष्य लाभो। सर्व मित्रमंडळाचे कार्यकर्ते याच्यासाठी सर्वांनी सहकार्य केलं आणि हा वाढदिवस हा मोठ्या जल्लोषाने साजरा झाला। एवढं मी बोलतो। प्रथमतः जी नगरपालिका होऊ घातलेली आहे विधानसभेमध्ये स्थानिक संस्था जे असतील, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, ग्रामपंचायत असतील, याच्यामध्ये माननीय आमदार साहेबांनी विशेषतः लक्ष घातलेलं आहे। त्यांनी कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही तुम्हाला कमी पडणार नाही आणि आम्ही कोणते काम करून जनतेचं काम आम्ही त्यांच्या समोर घेऊन गेलो तर त्यांनी तो तडीच नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता जे अगोदर मी म्हणलेलं आहे की नगर परिषदेमध्ये आमच्या जी 20-30 वर्षापासून आम्हाला पाणी टंचाईची जी जनतेला सामोरं जावं लागत होतं त्या अनुषंगाने त्यांनी एक मोठं काम पूर्णेच्या जनतेसाठी दिलेलं आहे आणि त्या जोरावर म्हणजे त्या कार्याच्या बळावर त्यांनी नगरपालिका त्यांच्या हातामध्ये देण्याचे आम्हाला आवाहन केलेलं आहे आणि त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊच आणि जी नगरपालिका येणारी आहे ती गुट्टे साहेबांची नगरपालिका यापुढे राहील हे आम्ही आश्वस्त करू इच्छितो वाढदिवसानिमित्त आमदार साहेबांना। मतदारसंघाचे लाडके आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब हे पूर्णेला भेट दिली। ते पूर्णेला भेट दिल्यानंतर माझ्या दुकाने दिनेश ट्रेनिंग कंपनी या ठिकाणी त्यांना भेट दिली आणि त्यांच्या वाढदिवसाचा केक कापून आम्ही त्यांचं स्वागत केलं। त्याच्यानंतर आम्ही आज आमच्या गुट्टे काका मित्रमंडळाच्या ऑफिसला रक्तदान शिबिर घेतलं।
रक्तदान शिबिर घेऊन कमीत कमी 81 ते 110 लोकांना रक्तदान केलं. त्याबद्दल आमच्या पूर्णवासियांच्या पूर्णवासियांच्या आमच्याकडून साहेबाला हार्दिक शुभेच्छा.